महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एका हॉटेलमध्ये 3 मुलांनी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय। या घटनेनं परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली। मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर चुकून आरोपींच्या खोलीत गेलेल्या विवाहितेला दारू पीत बसलेल्या 3 नराधमांनी आत ओढून तिला बळजबरीने बियर पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केलाय। ही संतापजनक घटना संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये रात्री 11 ते पहाटे 3 वाजेदरम्यान घडली आहे। घटनेनंतर पळून गेलेल्या 3ही आरोपींच्या वेदांतनगर पोलिसांनी 3 तासात मुसक्या आवळल्या। घनश्याम बाहुलाल राठोड वय 27, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण वय 25 आणि किरण लक्ष्मण राठोड वय 25 अशी अटकेतील आरोपींची नावं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे। 32 वर्षीय पीडिता ही विवाहित असून तिला एक बाळ आहे। पती पूर्वी काही काम करत नव्हता, सध्या तोही कामाला जातो। पीडिता एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। तिला पैशाची गरज असल्याने तिने भोकरदन येथील मित्राला पैसे मागवले होते। ते घेण्यासाठी मित्राने तिला बुधवारी भेटण्यासाठी रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले। तिच्या मित्राने तिथे 105 क्रमांकाची रूम बुक केलेली होती। दोघांनी रात्री बराच वेळ बसून मद्यप्राशन करून नंतर जेवण केले। रात्री 11च्या सुमारास पीडिता फोनवर बोलत हॉटेलच्या बाहेर आली होती। काही वेळात ती परत हॉटेलमध्ये गेली, मात्र तिने चुकून 105 ऐवजी खोली क्रमांक 205चा दरवाजा वाजवला। त्या रूम मध्ये 3 जण दारू पार्टी करत बसले होते। पीडितेने त्यांना मित्राचे नाव घेऊन तो कुठे आहे अशी विचारणा केली। त्यावर त्यांनी इथे नाही असं म्हटलं, मात्र ती मागे फिरताच एकाने तुझा मित्र इथेच आत आहे असे सांगून तिला रूम मध्ये घेतले। दार आतून लावून घेत तिला बळजबरीने बियर पाजली। त्यानंतर तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला। समोर आलेला व्हिडिओ हा रूमच्या बाहेर आहे। यामध्ये तरुणी लिफ्ट मधून बाहेर येते, त्यानंतर ती चुकून दुसरा दरवाजा वाजवते। 2दा दरवाजा वाजवल्यानंतर एक तरुण दरवाजा उघडतो। चुकीचे दार वाजवल्याचे लक्षात येताच तरुणी सॉरी म्हणत पुढे जाते, मात्र लगेच एक तरुण बाहेर येतो आणि पुन्हा तरुणीला आवाज देतो। त्याच्या हातवारे पाहता तो तरुणीला तुमचा मित्र आत असल्याचा इशारा करतो। फोन कानाला लावलेल्या तरुणीला ही चेष्टा तिच्याच मित्राने केल्याचं वाटलं, म्हणून ती पाहण्यासाठी आत गेली आणि तिथेच घात झाला। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।